आणि लेखन केलेलं आहे, दिग्दर्शन त्या स्वतः करतात, मंगळागौरचे कार्यक्रम त्या अतिशय सुंदर करतात आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 वर्ष त्यांच्या संचाने जिंकलेलं आहे। गौरीताई माजलगाव येथील असून अतिशय सक्रिय माजलगावच्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गौरीताईंचा सक्रिय सहभाग असतो आणि एक साहित्य संमेलनामधून त्यांनी कविता वाचन केलेलं आहे। गौरीताईंना विनंती करते की त्यांनी आपली रचना आमच्या समोर सादर करावी। धन्यवाद अनिता। माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी पुन्हा येईन। अन्याय अत्याचाराचा चक्रव्यूह भेदून निर्भया आकांक्षा मलया यांना न्याय देण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। जिजाऊ लक्ष्मीचा वारसा, जिजाऊ लक्ष्मीचा वारसा, ज्योती फुले ज्ञानाचा आरसा, मातृत्वाचं दान, सृजन निर्मितीची आण, ह्या साऱ्यांना पुढे नेण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। स्त्री पुरुष संसार रथाची 2 चाके, स्त्री पुरुष संसार रथाची 2 चाके, पणती दिवा भेद मिटवण्यासाठी, पणती दिवा भेद मिटवण्यासाठी माझ्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि दातृत्वाने भारतभूची सेवा करण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। गर्भातच खुडल्या जाणाऱ्या असंख्य कळ्यांना, गर्भातच खुडल्या जाणाऱ्या असंख्य कळ्यांना, रस्त्यात होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांना, रस्त्यात होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांना पाशवी प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। स्वराज्य सुराज्य स्थापण्यासाठी, स्वराज्य सुराज्य स्थापण्यासाठी, माता भगिनींच्या अब्रू रक्षणासाठी, श्रीकृष्ण श्रीराम शिवबा बाबासाहेब घडवण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। धन्यवाद।